सर्वांना जय ख्रिस्त. आणि आज आपण या उपवास समयामध्ये राखेच्या बुधवारनंतर पहिला जो रविवार येतो त्या संदर्भात त्या रविवारच्या उपासनेमध्ये लूकवृत्तवर्तमान याचा 4था अध्याय वचन 1 ते 12. लूकवृत्तवर्तमान याचा 4था अध्याय वचन 1 ते 12. आपल्याला परमेश्वर या वचनातून काय सांगू इच्छितो किंवा काय बोलू इच्छितो ते आपण पाहणार आहोत. मी आपला प्रत्येकास विनंती करेल की आपण आपापले जे पवित्र शास्त्र आहेत त्यातून ही वचने आपणासाठी वाचून समजून घेऊयात, जेणेकरून हा संदेश आपणास समजण्यास मदत होईल. संदेशास जाण्यापूर्वी आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय परमेश्वरा, या उपवास समयामध्ये तू आमच्याशी बोलू इच्छितोस म्हणून तुझे आभार मानतो. परमेश्वरा, आम्ही प्रत्येकाने ज्या ज्या गोष्टींसाठी उपास ठेवला आहे तो उपास तुला मान्य होऊ दे आणि आमच्या हातून चांगलं वर्तन घडून तुझी सेवा होईल असं तू कर. ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आणि मी आशा करतो की आपण प्रत्येकाने हा शास्त्रपाठ वाचला असेल किंवा वाचणार असाल. आणि या ठिकाणी 3 पात्र महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे येशू ख्रिस्त, दुसरा म्हणजे सैतान आणि तिसरा पात्र म्हणजे न दिसणारा पवित्र आत्मा. आणि येशू ख्रिस्त यार्देनेपासून या अरण्यात नेण्यात आला, किंबहुना पवित्र आत्मा त्याला या ठिकाणी घेऊन आलेला आहे. आणि या ठिकाणी सैतान देखील येशू ख्रिस्ताची परीक्षा पाहण्यास टपलेला होता. आणि 40 दिवस येशू ख्रिस्त उपाशी होता आणि 40 दिवस त्यांनी काहीच खाल्लं नव्हतं. आणि आपण कल्पना करू शकतो की एखादा व्यक्ती 40 दिवस उपाशी आहे. आता आपण तरी संध्याकाळी उपास सोडत असाल, परंतु येशू ख्रिस्त 40 दिवस उपाशी होता, अरण्यात आहे आता सध्या. आणि या ठिकाणी सैतान त्याची परीक्षा घेतोय. आणि ज्यावेळेस आपण उपाशी असतो त्यावेळेस आपली किती चिडचिड होते हे प्रत्येकाने अनुभव घेतलेला आहे. आणि मनाची इतकी चिडचिड होते, बेचैनी होते की हे खाऊ का ते खाऊ, ते खाऊ का हे खाऊ. आणि अशा बेचैनीमध्ये, अशा चिडचिडीमध्ये जर एखादा मनुष्य आपल्याला येऊन आपल्या मेंदूचा जर चिरडा करण्याचा प्रयत्न करत असेल, आपल्याला चिडवण्याचा प्रयत्न करत असेल, उचकवण्याचा प्रयत्न करत असेल, तर आपल्याला किती राग येईल. आपल्या तळपायाची आग मस्तकाला जाईल आणि मग आपण त्याला शिव्या देण्यास चालू करतो. परंतु या ठिकाणी जे संभाषण आहे हे परमेश्वराचं आणि सैतानाचं संभाषण इतकं सौम्यतेने चालू आहे. ते दोन्ही संभाषण पवित्र शास्त्राच्या वचनानुसार चालू आहे. सैतान येशू ख्रिस्ताला म्हणतोय की तू खरंच जर देवाचा पुत्र असशील तर या प्रश्नातच असं समजा एखाद्याने जर आपल्याला विचारलं तू याचा पुत्र आहेस का, तर किती राग येईल. कारण की सगळ्यांना माहिती आहे की कोण कोणाचा पुत्र असतो, कोण कोणाची कन्या आहे. माहिती असताना जरी असा विचारला प्रश्न की तू याचा पुत्र आहेस का, तू याची कन्या आहेस का, किती राग येईल. त्या माता पित्यांवरती, त्या मुलावरती एक प्रश्नचिन्ह निर्माण केला. आणि असा प्रश्न विचारणारच किती क्रोध निर्माण करतो. आणि अशा व्यक्तीकडनं विचारणं की ज्याला माहिती आहे की हा कोणाचा पुत्र आहे, ही कोणाची कन्या आहे. आणि तू जर देवाचा पुत्र असशील तर पहिला मुद्दा सैतान असं सांगू इच्छितोय की तुला भूक कशी लागली. तू तर देवाचा पुत्र आहे, तुला भूक कशी लागली. मग जर तुला भूक लागली तर तू देवाचा पुत्र आहेस का. आणि दुसरा प्रश्न, तू जर देवाचा पुत्र आहेस तर मग या ढोंड्यांना आज्ञा कर की भाकरी व्हा म्हणून, जेणेकरून तू खाऊन तृप्त होशील. असेच बरेचसे प्रश्न आज समाजामध्ये आपल्याला देखील विचारण्यात येतात. तू खराच ख्रिस्ती आहेस का. आणि जर तू ख्रिस्ती आहेस तर तुझ्या जीवनामध्ये संकट कसे. तुला क्षुल्लक गोष्ट, जसं इथं क्षुल्लक गोष्ट भाकर, अन्न क्षुल्लक गोष्ट, तशा क्षुल्लक गोष्टींसाठी आपल्याला प्रश्न केले जातात की तुझ्या जीवनामध्ये या क्षुल्लक गोष्टी समस्या निर्माण करतात. तू जर देवाचा पुत्र आहेस तर या गोष्टी कशा काय. आणि परमेश्वर त्याला वचनातून उत्तर देतो की मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही, असं शास्त्रपाठ आहे. काय आपला एवढा विश्वास आहे का. हा जो देवाचा एकुलता एक पुत्र, जो चमत्कार करू शकत होता, ज्याने याच्या आधी देखील अनेक चमत्कार केलेत, ज्याने काना गावात लग्नामध्ये जो द्राक्षरस संपला होता त्याने त्या ठिकाणी पाण्याचा द्राक्षरस केला,
ज्यावेळेस प्रवचनाच्या वेळेस भूक लागली होती लोकांना, 2 मासे आणि 5 भाकरी होत्या, त्यावेळेस त्यांनी 5,000 लोकांना या 2 मासे आणि 5 भाकरीमध्ये पोट भरून तृप्त करून 12 टोपल्या उरल्या इतकं अन्न त्याने त्या ठिकाणी लोकांना दिलं. आणि आता ज्यावेळेस त्याला स्वतःला भूक लागली आहे तर त्याला अन्न करता येत नाही का? आणि याचं उत्तर असं आहे की परमेश्वराच्या योजनेनुसार येशू ख्रिस्त या भूतलावरती आला होता. तो चमत्कार करत होता, करू शकला असता, पण तो चमत्कार स्वतःसाठी करू इच्छित नव्हता. कारण की देवाची आज्ञा ही होती की तू जगाचं पाप हरण करण्यासाठी या पृथ्वी तलावर मी तुला पाठवत आहे. आणि आपल्याला देखील परमेश्वराने या पृथ्वी तलावरती इतरांसाठी एक आशीर्वाद बनण्यासाठी पाठवला आहे. आणि या ठिकाणी येशू ख्रिस्त जो चमत्कार करू शकत होता पण स्वतःसाठी चमत्कार करत नाही. आणि तो परमेश्वरावरती अवलंबून राहतो की परमेश्वर म्हणतो की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. आज या उपास समयामध्ये काय आपण आपल्या फक्त शारीरिक भुकेकडे लक्ष लावत आहे का? आपली आध्यात्मिक भूक आपण बाजूला सारत आहे का? की सतत हे काहीतरी खाऊ, हे काहीतरी चांगलं घालू, हे काहीतरी नेसू, ही वस्त्रे, ही आभूषणे, जेणेकरून आपली सुंदरता इतरांपर्यंत दिसेल. की आपण आध्यात्मिक सुंदरता वाढतोय जेणेकरून दुसऱ्यांचं देखील काहीतरी उद्धार होईल, तारण होईल, दुसऱ्यांना देखील आपल्याकडून काहीतरी मदत होईल. परमेश्वर आपल्याकडून हीच अपेक्षा करतोय. आपण स्वतःसाठी न जगता आपण इतरांसाठी जगलं पाहिजे. जसं येशू ख्रिस्त भाकर करू शकला असता, परंतु त्याला परमेश्वराची इच्छा मोडायची नव्हती आणि स्वतःसाठी त्याला जगायचं नव्हतं. काय आपण स्वतःसाठी जगतोय याचा आपण या उपास समयामध्ये विचार करण्याची गरज आहे. परमेश्वर आपल्या प्रत्येकाला या भूतलावरती इतरांच्या मदतीला, इतरांच्या जीवनामध्ये आनंद, इतरांच्या जीवनामध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी बोलवत आहे. काय आपण तयार आहोत का? जसं पवित्र आत्मा येशू ख्रिस्ताला त्या वाळवंटात घेऊन गेला, आपल्याला देखील आज परमेश्वर पवित्र आत्म्याच्या द्वारे कोणाच्या तरी जीवनातील वाळवंटात घेऊन जाऊन त्यांचं जीवन हरित करण्याचा प्रयत्न करत आहे. काय आपण तयार आहोत का? चला मग आपण देखील इतरांचं जीवन हरित करण्यासाठी तयार होऊया. इतरांची भूक भागवण्यासाठी आपण आपला पुढाकार देऊया. सढळ हाताने आपण मदत करूया. परमेश्वर करो आपला उपवास सफल करो आणि आपल्या विनंत्या परमेश्वर मान्य करो. धन्यवाद.